वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपलं सुट्टी आहे, संडे होतात आणि आपलं काम पण होते की कोपरला जायचं आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट काढायला. त्याचे आपण सकाळ म्हणजे 11 वाजलेले आहेत. झालं आपलं खूप आपली साडेसाठी काय अपॉइंटमेंट होती आपण निघत आहे आणि आपण ब्लॉग पण आता पोर्ट नायकन चालू आहे. कारण आपल्याला माझे काय काढायला भेटलं नाही कारण उशीर खूप झाला होता आणि गाडी पेट्रोल खूप कमी होतं. त्याच्यात आपण इथून स्टार्ट केलो ब्लॉग. त्या ब्लॉग पुढे कंटिन्यू करत मग दाखवू शकतो. तर भावांना मी तर आमच्या लोकेशनला पोहोचलोय. बोरू कृपा हॉस्पिटल असं काहीतरी नाव आहे आणि मी त्या लोकेशनला पोहोचले. हे लोकेशनला म्हणजे आमचे ठाणे काय हे गेले म्हणजे ट्रॉफिक लोक असं नंजाडे काय सोय केली ओलामुळे. मग दाखवत होतो काय गेले. अरे बापरे, अरे बापरे. असे टेंट बांधलेले आहेत म्हणजे ऊन खूप वाढले, उन्हामुळे त्रास खूप होते. तेव्हा टेंट वगैरे सोय केली बांधून ठेवलेले उन्हामुळे काय होऊ नये. तेव्हा हे त्याचे ठाणची प्रगती त्याला आपण आपल्याला हॉस्पिटलमध्ये वरत होतो. बघा ही बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग वर जायचं सेकंड फ्लोअरला काहीतरी आणि तो सिक्युरिटी म्हणतोय गाडी बाहेर लाव. आता म्हणलं गाडी बाहेर बी लावणार नाही, गाडीतच लागेल काय करायचं कर. अरे बापरे. सेकंड फ्लोअर लिफ्ट आहे तर भाई लिफ्ट पण आहे. वरच्या वर झाले तर दॅट इज कॉल्ड सुपरफिशियल कट. आणि जे शरीरामध्ये ब्लड घेऊन जाते ही आर्टरी कट झाली तर विदिन 2 to 3 मिनिट्स शरीरातला ब्लड सप्लाय किती आहे तुमचा 4.5 लिटर ब्लड आर्टरी मधून पूर्ण ब्लड बाहेर निघेल आणि तो पेशंट. तुम्हाला ऍज अ फर्स्ट एड ओळखता आलं पाहिजे की याची आर्टरी कट झाली आहे की वेन कट झाली. तर फायनली आपलं काम झालंय. ट्रेनिंग वगैरे झाली, आपलं सर्टिफिकेट घेतले, आपण घरी निघालोय. चला मग आता घरी जाऊ. तर भावांनो, लहान पोरांचा क्रिकेट बघता बघता आज आपला दिवस समाप्त झालेला आहे आणि आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि चॅनल नवीन असताना लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो पण करा. बाय.